जळगावात सोन्याच्या दरामध्ये 48 तासामध्ये 1000 रुपयांची वाढ. सोन्याच्या भावांना 80 हजारांचा टप्पा गाठला. सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही 1500 रुपयांची वाढ. आमच्या परवानगीशिवाय आरे कॉलनीमध्ये वृक्षतोड करू नका. सुप्रीम कोर्टाचे मुंबई महापालिकेला आदेश. झाडं तोडायची गरज पडलीच तर न्यायालयामध्ये अर्ज करण्याचेही दिले आदेश. टोरेस कंपनीकडून नवी मुंबईमधील सुमारे 200 गुंतवणूकदारांची फसवणूक. गुंतवणूकदारांची 4.5 कोटींची फसवणूक झाल्याचं उघड. नवी मुंबई पोलिसांकडून तपास सुरू. खंडोबाच्या पाली यात्रेचा आज मुख्य दिवस. महासादेवी आणि खंडोबा यांचा विवाह सोहळा थाटात. विवाह सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी. विठ्ठल रुक्मिणीचे ऑनलाईन दर्शन बुकिंग बंद. 15 जानेवारीपर्यंत ऑनलाईन बुकिंग करता येणार नाही. मकर संक्रांतीनिमित्त मंदिर समितीचा निर्णय. गुजरातमध्ये लहान मुलांना मोबाईल बंदीचा प्रस्ताव. लहान मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्याबाबत सरकारचा विचार सुरू. गुजरातच्या शिक्षण मंत्र्यांनी मोबाईल बंदीबाबत घेतली बैठक. मार्च अखेरपर्यंत मुंबईतील अतिक्रमण हटवणार. मुंबईतील अतिक्रमण हटवण्याबाबत पालिकेचा निर्णय. तर मुंबई होणार अतिक्रमण मुक्त यासाठी पालिका आक्रमक. यंदा उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळा. कुंभमेळ्यानिमित्त 40 कोटी भाविक प्रयागराजला येणार. त्यामुळे उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था मजबूत होईल. योगी आदित्यनाथ यांना विश्वास. प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याची जय्यत तयारी. दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराकडून महाकुंभ स्थळावर कॅम्प बांधण्याचं काम सुरू. आर्थिक गुन्हे शाखेचं इंटेलिजन्स युनिट 4 वर्षापासून बंद. टोरेसमधील घोटाळा झाल्यानंतर ही बाब आली समोर. इंटेलिजन्स युनिट बंद नसतं तर घोटाळा लपू शकला नसता अशी ही चर्चा. रस्त्यांच्या कामांमुळे मुंबईतील प्रदूषणात मोठी वाढ. प्रदूषणामुळे मुंबईकरांमध्ये श्वसनाचे विकार वाढले. वृद्ध आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. मराठी साहित्य संमेलनासाठी पुण्याहून सुटणार खास ट्रेन. 19 फेब्रुवारीला पुण्याहून दुपारी ट्रेन सुटणार. 23 फेब्रुवारीला परतीच्या प्रवासासाठी ही दिल्लीवरून ट्रेन. सोन्याच्या दरात वाढ तर चांदीचे दरही स्थिर. 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 7200 पार. चांदीचे दरही वाढणार असल्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.